7y इक्वल टू 10. याला इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, सेकंडवाला लिहून घ्या ना. 3x प्लस 2y इक्वल टू 7. तर 3x दिसत आहे, इथं 7 आहे, इथं 2 आहे. ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचे काही चान्सेस वाटतात का? तर नाही वाटत आहेत. तर आपण इक्वेशन नंबर फर्स्टला मल्टिप्लाय करू 3 ने. मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 3. 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय आहे ना, 3x इथे काय ना, 7 3 21 आणि ते 30. याला इक्वेशन नंबर देऊ आपण थर्ड. इक्वेशन नंबर थर्ड मधून आपण इक्वेशन नंबर सेकंड सबट्रॅक्शन करणार. इक्वेशन नंबर थर्ड मधून इक्वेशन नंबर सेकंड आपण सबट्रॅक्शन करणार. तर आपण इथे लिहू शकतो सबट्रॅक्टिंग इक्वेशन थर्ड फ्रॉम इक्वेशन सेकंड. थर्ड मधून आपण सेकंड सबट्रॅक्ट करणार. थर्ड काय दिलेलं आहे आपल्याला, 3x प्लस 21y इक्वल टू 30. ओके, त्यानंतर आपण सेकंड लिहून घेणार. 3x प्लस 2y इक्वल टू 7. सबट्रॅक्शन करताना आपल्याला इथं बघायचं आहे, इथं प्लस आहे, इथे मायनस होणार, इथं प्लस आहे, इथे मायनस होणार, इथं प्लस आहे, इथे मायनस होणार. ओके, तर सबट्रॅक्शन करा. किती येणार, 23. ओके, सबट्रॅक्शन केल्यानंतर प्लस मायनस 23. इथे काय येणार, 21 मायनस 2 प्लस मायनस मायनसची साईन घेऊ. दिस साइन इज माइनस. तर माइनस यहाँ पे प्लस येणार. तर प्लस 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 इथे काय येणार, 23y. 3x प्लस 3x कॅन्सल. 23y इक्वल टू 23. y इक्वल टू काय मिळणार, 23. इकडे मल्टिप्लिकेशन, इकडे डिव्हिजनमध्ये जाणार. 23 y इक्वल टू 1. ओके, पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये करू आपण. पुटिंग y इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. (3x plus 3x minus 2y equal to 7. 3x minus 2 equal to 7. 3x minus 2 equal to 7. 3x minus equal to, इकडे मायनस आहे, इकडे प्लस होणार. 7 plus 2. 7 plus 2 9. 3x equal to 9. x equal to, इकडे मल्टिप्लिकेशन, इकडे डिव्हिजनमध्ये जाणार. 9/3. 3 3 x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 3. दिस इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. x ची व्हॅल्यू मिळाली 3, y ची व्हॅल्यू मिळाली 1. सेकंडमधला आपण थर्ड प्रॉब्लेम बघणार आहोत, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर चला आपण सॉल्व्ह करू. इक्वेशन आधी लिहून घेऊ, सेम मेथडमध्ये. 3y इक्वल टू 9. ओके, याला इक्वेशन नंबर आपण काय देणार, फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट दिल्यानंतर आपण लगेच इक्वेशन नंबर सेकंड. 2x प्लस y इक्वल टू 13. इक्वेशन नंबर सेकंड. ओके, आता इथे आपल्याला 2x दिसत आहे. आपण इथे सबट्रॅक्शन करू शकतो. तर आपण लगेच म्हणू सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम
इक्वेशन सेकंड. ओके, चला सबट्रॅक्शन करू. काय करणार आधी? 2x प्लस y इक्वल टू 90. त्यानंतर आपण इक्वेशन नंबर फर्स्ट लिहून घेऊ. 2x मायनस 3y इक्वल टू 9. तर प्लसची साईन आहे इथे मायनस होणार, ते प्लस मायनसची साईन आहे इथे प्लस होणार, इथे प्लसची साईन आहे इथे मायनस होणार. काय ना 90 मायनस 9 10. ओके, इक्वल टूची साईन ॲज इट इज. त्यानंतर प्लस 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 काय नाही तर 4y, हे 2x कॅन्सल. ओके, सॉरी इथे 30 दिलेलं आहे. सॉरी ते 30 दिलेलं आहे. 30 ते 30, तर 30 मायनस 9 किती होणार? 4. ओके, तर 4y इक्वल टू 4, y इक्वल टू, इकडे मल्टिप्लिकेशन आहे, इकडे डिव्हिजनमध्ये जाणार 4/4. तर yची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? 1. ओके, नेक्स्ट काय होणार? yची व्हॅल्यू आपण पुट करू इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये. पुटिंग y इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट. चला पुट करूया. twice x प्लस twice x मायनस 3y इक्वल टू 9. twice x मायनस 3, 1 पुट केल्यानंतर 9 काय ना twice x मायनस 3, 3 1 9, 3 प्लस 9 प्लस 3 12 होणार. x इक्वल टू 12/2. मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये जाणार. देअरफॉर x इक्वल टू आपल्याला 2 6चा x इक्वल टू 6. x ची व्हॅल्यू 6 आणि y ची व्हॅल्यू 1. दिस इज द सोल्युशन ऑफ द सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, समजलं तुम्हाला? डन.